नमस्कार मंडळी. आजच्या या विशेष विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो ऐकायला जितका विचित्र वाटतो तितकाच तो विचार करायला लावणारा आहे. सध्या इंटरनेटवर एक नाव प्रचंड गाजतंय, ते म्हणजे कॉकरोच जनता पार्टी. आता तुम्हाला वाटेल हे काय नवीन खूळ आलंय बाजारात. आपण नेहमी बघतो की राजकारणात नेते मोठे मोठे दावे करतात, पण इथे मात्र एक वेगळीच लाट आलीये जिचा जन्म मीम्स, उपहास आणि बेरोजगारीच्या नैराश्यातून झालाय. चला तर मग या सगळ्या प्रकाराच्या अगदी मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की ही नक्की भानगड काय आहे. आता सगळ्यात आधी मनात येणारा प्रश्न म्हणजे सुशिक्षित तरुण अचानक स्वतःला कॉकरोच म्हणजे चक्क झुरळ का म्हणून घेत आहेत. म्हणजे विचार करा, झुरळ हा असा कीटक आहे ज्याला पाहताच आपण चप्पल उचलतो आणि त्याला मारायला धावतो, पण तरीही तो कुठेतरी कोपऱ्यात लपून जिवंत राहतोच. मग ज्या कीटकाला आपण इतकं तुच्छ मानतो तोच कीटक अचानक देशातल्या सुशिक्षित पण हताश झालेल्या तरुणांच्या संघर्षाचं प्रतीक कसं काय बनला. यामागे खूप मोठी आणि रंजक गोष्ट दडलेली आहे जी आपल्याला आज उलगडायची आहे. पुढच्या काही मिनिटांत आपण या कॉकरोच जनता पार्टीची अगदी जवळून ओळख करून घेणार आहोत. ही संतापाची ठिणगी नक्की कशी पडली, या पार्टीचे सदस्य होण्यासाठी त्यांच्या अटी काय आहेत, त्यांचं आश्चर्य वाटेल इतका गंभीर जाहीरनामा काय सांगतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वरवर दिसणाऱ्या मीम्सच्या मागे लपलेलं खरं वास्तव काय आहे, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. सुरुवात करूया या पार्टीच्या ओळखीपासून. ही एक अशी राजकीय चळवळ आहे जी पूर्णपणे मीम्स आणि उपहासावर उभी राहिली आहे. तर कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर CJP ही एक इंटरनेटवर चालणारी पूर्णपणे उपहासात्मक अशी निषेध करणारी पार्टी आहे. ही पार्टी अशा बेरोजगार तरुणांचा आवाज बनल्याचा दावा करते ज्यांना वाटतं की या सिस्टीमने त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलंय, त्यांना पायाखाली तुडवले, पण तरीही एका कॉकरोचप्रमाणे ते चिवटपणे टिकून आहेत. आणि आता तेच तरुण एकत्र आलेत. कशासाठी? तर याच सिस्टीमची खिल्ली उडवण्यासाठी. या पार्टीचा अगदी स्पष्ट दावा आहे की बाबा, आम्ही तुमच्याकडे मते मागायला येणार नाही किंवा आमच्या मोठ्या रॅली पण निघणार नाहीत. आमचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे सिस्टीमला टोमणे मारणे. आम्ही तुमचं भलं करू आणि नेत्यांना भाला करू, अशी त्यांची भारी आणि उपहासात्मक टॅगलाईन आहे. पण हे सगळं अचानक सुरू कसं झालं? एका छोट्याशा टिप्पणीने इंटरनेटवर एवढं मोठं बंड कसं काय पेटवलं? ही गोष्ट सुरू होते 15 मे 2026ला. सर्वोच्च न्यायालयाच्या एका सुनावणी दरम्यान कॉकरोच आणि परजीवी या शब्दांचा उल्लेख झाला. आणि काय सांगता, अवघ्या काही तासांतच हा शब्द इंटरनेटवर अगदी वणव्यासारखा पसरला. ज्या तरुणांच्या नोकरीचे फॉर्म भरून भरून वय निघून चालले, जे सतत पेपरफुटीचा सामना करतायत, त्यांना वाटलं की हा थेट त्यांच्या गरिबीवर, त्यांच्या बेरोजगारीवर केलेला हल्ला आहे. दुसऱ्या दिवशी लगेच स्पष्टीकरण आलं की हा उल्लेख कष्टकरी तरुणांसाठी नव्हता, तर बनावट पदवीधारकांसाठी होता. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. इंटरनेटच्या जगात कसं असतं, स्पष्टीकरण नेहमीच उशिरा पोहोचतं आणि राग आधीच व्हायरल झालेला असतो. या तरुणांनी याच अपमानाला आपला सन्मान बनवला. एक्सवर म्हणजेच पूर्वीच्या ट्विटरवर एक गुगल फॉर्म आला आणि अधिकृतपणे कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला. आता तुम्हाला वाटेल, या पार्टीत प्रवेश कसा मिळतो? तर यांच्या अटी एवढ्या अजब आहेत की त्यांनी इंटरनेट संस्कृतीचा सगळा वेडेपणाच स्वीकारलाय. म्हणजे ज्यांना नेहमीच्या पक्षांसारखे झेंडे घेऊन नेत्यांच्या मागे फिरायचं असेल, त्यांच्यासाठी ही पार्टी अजिबात नाहीये. यांच्या 4 भन्नाट अटी आहेत. पहिली अट, भयंकर बेरोजगारी. म्हणजे तुमच्याकडे पदवी तर आहे, पण जॉईनिंग लेटरचा काहीच पत्ता नाही. दुसरी अट आहे परम आळस. देशात क्रांती तर घडवून आणायची आहे, पण त्यासाठी पांघरून सोडायची तयारी नाही. तिसरी अट, 24 तास ऑनलाईन उपस्थिती. तुम्ही जगात कुठेही असा, देशासाठीची तुमची सगळी लढाई फक्त आणि फक्त कमेंट सेक्शनमध्ये लढली गेली पाहिजे. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची अट, मीम कौशल्य. रागावर नियंत्रण ठेवून असे मीम्स बनवता आले पाहिजेत जे थेट सिस्टमच्या वर्मी लागतील. थोडक्यात काय, तर ज्या आळसाला आणि मोबाईलच्या व्यसनाला सिस्टम नावं ठेवते, त्यालाच त्यांनी आपलं सर्वात मोठं शस्त्र बनवलंय. आता हे सगळं ऐकून आपल्याला वाटेल की हा फक्त काही रिकामटिकड्या पोरांचा टाइमपास चाललाय. पण थांबा, हा आकडा बघा, 15 ते 20 लाख. होय, अगदी बरोबर ऐकलत. इंस्टाग्रामवर या कॉकरोच जनता पार्टीचे फॉलोअर्स एवढ्या प्रचंड वेगाने वाढलेत आणि हे सिद्ध करतं की ही केवळ एक छोटीशी गंमत राहिलेली नाहीये, तर ही एक अत्यंत मोठी डिजिटल चळवळ बनत चालली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोक जोडले जाणं हेच दाखवून देतं की कुठेतरी हा विषय तरुणांच्या थेट हृदयाला भिडतोय. मग प्रश्न पडतो की या सगळ्यामागे डोकं कोणाचं आहे? तर अभिजित नावाचा एक 30 वर्षांचा तरुण या चळवळीचा संस्थापक आहे.
हा बोस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्समध्ये मास्टर्स करतोय आणि विशेष म्हणजे या पठ्याने एका प्रमुख राजकीय पक्षाच्या सोशल मीडिया टीममध्येही काम केलेलं आहे. म्हणजे त्याला राजकीय डिजिटल कॅम्पेन चालवण्याचा तगडा अनुभव आहे. अभिजित अगदी स्पष्ट सांगतो की बघा, आम्ही काही निवडणुका वगैरे लढणार नाही आहोत. आम्ही फक्त मीम्सच्या माध्यमातून या सिस्टमला आरसा दाखवणार आहोत. आजकाल लोकांना मोठी भाषणं ऐकण्यापेक्षा असे तीक्ष्ण मीम्स जास्त आवडतात, हे त्याला बरोबर समजले. आता इथून खरी गंमत सुरू होते, कारण जरी हा वरवर विनोद वाटत असला तरी त्यांचा जाहीरनामा आश्चर्य वाटेल इतका गंभीर आहे. एका बाजूला आपण रोजच्या राजकारणातल्या नेहमीच्या पद्धती बघतो आणि दुसऱ्या बाजूला CJPच्या मागण्या बघूया. उदाहरणार्थ, मोठे अधिकारी निवृत्त झाल्यावर पुन्हा सरकारी पदांवर बसतात. त्यावर CJP म्हणते की निवृत्तीनंतर दुसऱ्या नोकरीवर पूर्ण बंदीच हवी. लोकशाहीत मते गायब होण्यावर ते कठोर जबाबदारीची मागणी करतात. महिला आरक्षणाचा मुद्दा घ्या. ते थेट 33% ऐवजी 50% समान वाटा मागत आहेत. आजची TV चॅनल्स फक्त TRPच्या मागे धावतात. त्यावर त्यांचा उपाय एकदम कडक आहे. मीडियाला बेरोजगारी आणि महागाईवर चर्चा करणं बंधनकारक करा. आणि सगळ्यात भारी मागणी म्हणजे निवडणुका जिंकल्यानंतर पक्ष बदलण्याच्या राजकारण्यांच्या सवयीवर पूर्ण बंदी घालण्याची. ह्या मागण्या वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की ही काही नुसती चिडचिड नाहीये, तर यात सिस्टममधल्या त्रुटींवर बोट ठेवणारी एक अत्यंत स्पष्ट आणि गंभीर समज दडलेली आहे. आणि म्हणूनच आपण आता शेवटच्या टप्प्याकडे वळतोय. या मीम्स मागचं खरं वास्तव आणि त्या विनोदामागे लपलेली भयंकर निराशा. या पार्टीची विचारधारा बघा ना, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, लोकशाहीवादी आणि आळशी. किती हुशारीने मांडलंय हे. आपल्या संविधानातली अत्यंत गंभीर आणि महत्वाची मूल्य त्यांनी घेतली आहेत आणि त्याला स्वतःचा ट्रेडमार्क आळस जोडला आहे. हे दाखवून देतं की ही पोरं देशाच्या मूळ मूल्यांशी जोडलेली आहेत, पण सिस्टमने त्यांना इतकं हताश करून सोडलंय की त्यांनी आता हा आळस आणि उपहास आपली ढाल बनवलीय. आणि म्हणूनच एका बाजूला हा विनोद नक्कीच आहे की एका कीटकाच्या नावावर एक इंटरनेट पार्टी तयार झालीय जी चक्क मीम्सने राजकीय लढाया लढतीये, पण दुसऱ्या बाजूला एक अत्यंत भयंकर अशी शोकांतिका आहे. हे तेच तरुण आहेत जे सुशिक्षित आहेत, ज्यांनी रात्रंदिवस एक करून अभ्यास केलाय, पण पदरी काय पडतंय? पेपर फुटी, रद्द होणाऱ्या नोकऱ्यांच्या भरती आणि सिस्टमवरचा पूर्णपणे उडालेला विश्वास. जेव्हा आशेचे सगळे रस्ते बंद होतात तेव्हाच तरुण स्वतःला झुरळ म्हणावून घेण्याइतपत टोकाची भूमिका घेतात. हे हसण्यासारखं नक्कीच नाही, तर ही सिस्टमसाठी एक धोक्याची घंटा आहे. शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न नक्की उरतो. हा जो मीम्सचा धडाका आपण पाहतोय, हा केवळ इंटरनेटवरचा काही दिवसांचा तमाशा आहे का? की एका अत्यंत निराश झालेल्या आणि सिस्टीमवरचा विश्वास पूर्णपणे उडालेल्या पिढीने आपला राग व्यक्त करण्यासाठी शोधलेली ही एक नवीन, मूलभूत पद्धत आहे? हा प्रश्न फक्त एका पार्टीपुरता मर्यादित नाहीये, तर हा त्या असंतोषाचा प्रश्न आहे जो आता मीम्स आणि विनोदाच्या रूपातून उफाळून बाहेर पडतोय. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत बेरोजगारीचे आणि सिस्टीमचे योग्य उत्तर मिळत नाही, तोपर्यंत असे कॉक्रोच इंटरनेटच्या कोपऱ्याकोपऱ्यातून प्रश्न विचारतच राहतील. तर मंडळी, ह्या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका रंजक विषयासह.